कठीण काळात नवऱ्याच्या बाजूला उभी राहणारी बायकोच खरी पत्नी असते. कारण पैसा परत मिळतो, पण माणसाचा आत्मविश्वास नाही. संकटाच्या वेळी आधार देणारा हात नवऱ्याला नवी ताकद देतो. शब्द नको, फक्त साथ पुरेशी असते. नवऱ्याच्या अपयशावर टीका न करता त्याला पुन्हा उभं करणारी बायको त्याचं खरं आयुष्य घडवते. पैशासाठी नव्हे तर नात्यासाठी उभं राहणं हीच खरी प्रेमाची आणि निष्ठेची ओळख आहे. कठीण काळात सोडून जाणारी बायको नवऱ्याचा संसारच नाही तर त्याचा विश्वासही मोडते, पण साथ देणारी त्याला पुन्हा जगायला शिकवते. ज्या स्त्रीला तुम्ही सर्वस्व देऊनही तिच्याकडून जर परकेपणाची वागणूक मिळत असेल तर ती स्त्री तुम्हाला आयुष्यात कधीच सुखी नाही ठेवू शकत. एखाद्या खेळण्यासारखा झालोय मी, कुणीही येतंय आणि माझ्या मनाशी खेळतंय. माझ्या माघारी जेव्हा माझी संपत्ती मोजली जाईल तेव्हा तुझ्या इतकं मौल्यवान त्यात काहीच नसेल. लवकर राग येणाऱ्या व्यक्ती मनाने खूप चांगल्या असतात, कारण त्यांना आपल्या भावना कधीच लपवता येत नाहीत. जिथल्या तिथं तोंडावर बोलून मोकळ्या होतात. धोका असतो तो आतल्या गाठीच्या लोकांपासून. माझ्या आयुष्यात 100 चुका केल्या असतील मी, पण तुझ्यावर कधी खोटं प्रेम नाही केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना समाज पत्नीचे गुलाम म्हणून चिडवतो तेच खऱ्या अर्थानं वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतात. नवऱ्याशी कितीही का भांडत असली ना तरी ती त्याला कायम साथ देणारी त्याची बायको असते. प्रत्येक पुरुषाला प्रेमात एवढं तरी मर्यादित असलंच पाहिजे की प्रेमात पडलेली स्त्री त्या पुरुषात आपल्या वडिलांना बघू शकेल. नवरा तो एकमेव असतो आई वडिलांनंतर तिच्या आयुष्याला हट्ट पुरवणारा व्यक्ती. किती नशीबवान असतात ना ती लोक ज्यांना रोज आपल्या हक्काच्या व्यक्तीला मिठीत घेता येतं. हक्काच्या व्यक्तीवर जितका राग येतो तितकंच प्रेम पण असतं. ज्या स्त्रीने तुम्हाला तिच्या शरीराचा प्रत्येक भाग पाहू दिलाय त्या स्त्रीबद्दलचा आदर कमी होऊ देऊ नका. आयुष्यात कितीही नाती येऊ द्या, पण शेवटपर्यंत सोबत ही नवऱ्याला बायकोची आणि बायकोला नवऱ्याचीच असते. त्याच्या वाईट परिस्थितीतही एखादी मुलगी त्याच्या मागे खंबीरपणे उभी असते ना, तेव्हा तो स्वतःला या जगातला सगळ्यात भाग्यवान मुलगा समजतो. लग्न चुकीच्या पद्धतीनं केलं असेलही, पण जोडीदार मात्र चुकीचा निवडला नाही मी. बायकोसाठी सासरची मंडळी कशी आहेत याचा जास्त फरक पडत नाही, पण नवऱ्याच्या वागण्याचा बायकोला नक्कीच फरक पडतो. प्रेम अशा व्यक्तीवर करा ज्यांना तुमच्या नसल्यानं किमान एवढा तरी फरक पडेल. शरीराने एकरूप झालेली व्यक्ती कधीही धोका देऊ शकते, पण मनाने एकनिष्ठ असणारी व्यक्ती मरेपर्यंत धोका कधीच नाही देऊ शकत. बायको पण आईपेक्षा कमी नसते. जेव्हा नवरा आजारी पडतो तेव्हा त्याला स्वतःचा मुलगा समजून त्याची आईसारखी ती सेवा करत असते. सोपं नसतं प्रेम करणं. जेव्हा अर्ध्या रात्रीला रडायला येतं तेव्हा समजतं प्रेम काय असतं. जीव लावून खरं प्रेम करून पण त्रास झाला ना, मग समजतं प्रेम काय असतं. स्त्री सर्व काही सहन करू शकते. सर्वात जास्त सहनशीलता तिच्यामध्ये आहे. ती तुटते तेव्हा जेव्हा ती एखाद्या व्यक्तीला मनापासून जीव लावते आणि तीच व्यक्ती तिला समजून घेत नाही. आयुष्यात वाईट वेळेत साथ देणारा जोडीदार भेटायला खूप भाग्य लागतं. बायकोचं संपूर्ण विश्व तिचा नवरा असतो. जेव्हा तो तिच्यासोबत असतो तेव्हा तिला संसारात कशाचीही कमी वाटत नाही. लग्न भले एकमेकांच्या पसंतीनं झालं नसेल, परंतु लग्नानंतर एकमेकांची पसंती जपली पाहिजे. जेव्हा 2 नवरा बायको एकत्र येतात तेव्हाच संसार होऊ शकतो. सोबत झोपणं प्रेम नसतं, तर सोबत असणं हे प्रेम असतं. आयुष्यभर काळजी करणारा नवरा भेटला तर सगळं सुख मिळाल्यासारखं वाटतं. बायकोचं समजून घेणं नवऱ्याच्या वागण्यावर अवलंबून असतं.